नमस्कार, स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन रेसिपीमध्ये। आज मटकीची सुकी भाजी कशी बनवायची ते या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर चपातीसोबत ही भाजी छान लागते, पण भातासोबतही अगदी छान लागते। वेळ न वाया घालवता रेसिपीला सुरुवात करूयात। इथे कढईमध्ये 2 पळी तेल घेतलेलं आहे। तेल गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचे जिरे घ्यायचे आहेत। मोहरी आणि जिरे छान फुलले की यामध्ये एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तो टाकायचा आहे। कढीपत्ता टाकायचा आहे आणि कांदा छान मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। कांदा जास्त करपवायचा नाही, नाहीतर भाजीची चव बिघडते। या ठिकाणी मी कांदा छान परतून घेतलेला आहे। आता यामध्ये साधारणतः पाव किलो मटकी घ्यायची आहे। मटकी छान धुवून घेतलेली आहे। मटकी छान परतून घेऊयात। मटकी व्यवस्थित परतून घ्यायची आहे 2 ते 3 मिनिटांसाठी। त्यानंतर यामध्ये एक छोट्या आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे तो टाकायचा आहे। चवीनुसार मीठ टाकायचं आहे। अर्धा चमचा हळद टाकायची आणि व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। मटकी छान परतून झाली की यामध्ये अगदी थोडंसं पाणी टाकायचं आहे, साधारणतः अर्ध्या ग्लासलाही थोडंसं कमी, आणि झाकण ठेवून कमी गॅसवर ही मटकी 5 ते 7 मिनिटांसाठी वाफवून घ्यायची आहे। गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे। 5 ते 7 मिनिटांनंतर मटकी छान वाफवली गेलेली आहे। अगदी मऊसूद अशी मटकी शिजली आहे। आता यामध्ये मसाले टाकून घेऊया। तर जास्त मसाल्यांचा वापर नाही करायचा। अगदी अर्धा चमचा लाल तिखट किंवा तुमच्या चवीनुसार, अर्धा ते 1 चमचा गोडा मसाला, जिथपर्यंत तिखट तुम्ही खाऊ शकतात त्या अंदाजानुसार लाल तिखटाचा वापर करायचा आहे। व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। छान असं मिक्स करायचं आणि मसाल्यांचे फ्लेवर मटकीच्या भाजीमध्ये छान उतरावेत म्हणून अगदी 2 मिनिटं झाकण ठेवून वाफवून घेतलं आहे। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊयात। गॅसची फ्लेम बंद करायची आणि मटकीची भाजी तयार आहे। अगदी चपातीसोबत, भातासोबत ही मटकीची भाजी अगदी छान लागते। तर रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा। चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। आपल्या मित्रमैत्रिणींसोबत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। आजची रेसिपी पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद।